नर्मदे हर नर्मदा परिक्रमामध्ये आम्ही आता निळकंठ धाम या ठिकाणी आलेलो आहोत आणि आज निळकंठ धाम इथं मुक्काम आहे. असं निळकंठ धाम हे फार मोठं मंदिर आहे. कमीत कमी 10 ते 15 एकरमध्ये निळकंठी धाम मंदिर आहे. हे निळकंठी महादेव, निळकंठेश्वर महादेव. आम्ही या ठिकाणी आता बसलेलो आहोत. नर्मदा परिक्रमावासी आता आपल्यासोबत आहे. आजी, हो आजी, अलीकडे या. काय काय पाहायला लागले तुम्ही? हा, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय ना. बर बर. आज किती किलोमीटर चालले? आज चाललो 10-20 किलोमीटर चाललो असेल. 10-20? लय झालं मग हे. 15-16 चालले ना. हा. बरं, कसं वाटतंय बरं चालतानी? चांगलं वाटत. चांगलं वाटतं ना. कटाळा येत नाही? कटाळा येत नाही, थकवा येत नाही, पाय दुखत नाहीत? नाही. हा हा हा. नर्मदे हर. हे बघा आमचे दुसरे साधक, नर्मदा परिक्रमावासी. हे आमचे अक्का. अक्का इकडे बघा. ओ अक्का. नर्मदे हर. काय चाललंय सध्या? परिक्रमा चाललोय ना. बर बर. आता मला वाटतं 20% परिक्रमा झाली आपली आता, आहे का नाही? किती झाली? 20% झाली असेल ना. हा. आता समुद्राला जायला आपल्याला 100 किलोमीटर बाकी येतं. हा. आता कुठं हे निळकंठी धामला मुक्कामाला आहेत ना. हा हा हा. बर. काय म्हणायचं आता परिक्रमाबद्दल आपल्याला? आनंद आहे ना. बरं, घरच्याला काय सांगायचंय? आनंद आहे ना. बर बर बर. ते आमच्या महाग ताई बसलेल्या आहेत. ताई म्हणा नर्मदे हर. हा हा. काय म्हणता? आनंदात आहेत ना. बर. परिक्रमा चांगली चालू आहे. अरे वा 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 वा. आनंद आहे ना. हा हा. आता आपल्या गावाकडे लोकांना काय सांगता? हा हा. नाही नाही, परिक्रमाला या फी काय सांगा ना. हा, मग तुम्ही सांगा ना, लय आनंद आहे म्हणा. हा, आहे की नाही? असं कुणी ना कुणी गावातल्या लोकांनी ठेवायला पाहिजे ना. हा. आता पहिल्यांदा मला वाटतं तुमच्या गावातून तुम्हीच आलेत 5 जणी. ऐका ना, हे जे 4 लेडीज आलेले आहेत आणि वायगावातून एक आलेली आहे, असे फक्त यांच्या संग माणूस सुद्धा नाही आहे. या 5 लेडीजनी डेअरिंग केली आणि नर्मदा परिक्रमाला निघल्यात. आणि नर्मदा परिक्रमाला निघल्याच्या नंतर मैया, नर्मदा मैया तुम्हाला रिकामं ठेवत नाही. तुम्हाला कुणी ना कुणी साथ भेटती आणि परिक्रमा पूर्ण होती. आता मला तर असं वाटतंय, आमची बहीण आणि मी 2 जण यांनी आम्हाला सांभाळून आणलंय. हा. आता काय सांगावं तुम्हाला, आम्ही 2 मागं पडणारे माणसं. हा. आणि नाही नाही, तसं नाही, तुम्हीच आम्हाला आणलं असं म्हणायचं आता. काय म्हणता तुम्ही? बोला ना, काय म्हणायचं? काही नाही, किती सुंदर आहे. हा. इथे राहून जाऊ. हा. आता काय राहिलं, इकडेच राहायला पाहिजे. त्याला काय. छान दिसते,
आता बर गावच्या लोकांना सांगा का दरवर्षी एक तरी माणूस निघून निघाला. हा 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 हं. असं जाऊन आलं ज्याच्या मनाची आनंद आहे, इच्छा होईल चांगलं ते आपोआप वाट धरील. हा, ज्याच्या हा. मनाची इच्छा झाली ते आपोआप वाट धरत. हा हा बरोबर आहे बरोबर आहे ना. आणि नाही ऐका ना, अजून एक दुसरं मला काय वाटतं माहितीये का, तुमची किती बी इच्छा झाली पण मैयाने बोलिले सर तुम्ही नाही येऊ शकत. नाही येऊ शकत. इतक्या दिवस का नाही बोलिला खरं आहे आपल्याला? का? हा. हे खरं आहे का खोटं आहे? नाही बरोबर आहे. कारण- मूळ डाळडा आपल्याला. ऐका ना, आपल्याला मैयाने किती चमत्कार दाखवले. हा. मी या समोरच्या ताईला म्हणलं होतं आदल्या दिवशी की आपल्याला ह्या आदिवासीच्या घरात एक दिवस आपल्याला राहायचंय. हा. आणि एक असं म्हणलं हो सहज मी, आणि दुसऱ्या दिवशी असा योग आला की त्या नर्मदेनं आम्हाला त्या आदिवासीच्या घरामध्ये मुक्कामाला थांबायला लावलं. आणि त्या आदिवासींनी एवढी सोय केली की आपल्या घरी सुद्धा होऊ शकत नाही अशी सोय केली. त्याच्यामुळं नर्मदा मैया किती चमत्कार तुम्हाला दाखवल हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही, आणि तुम्हाला कधी दर्शन देऊन जाईल हे सुद्धा कळणार नाही. आता ह्या आमच्या अक्काचा पाय एवढा दुखत होता, पण त्यांनी 1 मिनिट सुद्धा असं नर्मदा परिक्रमाला म्हणजे नाही आता मी थांबते असं काही म्हणल्या नाहीत. हो अक्का, कसं काय? चांगलंय. हं? इच्छा होती मग यायची. हां काही हो, पण यायचीच इच्छा होती. इच्छा पूर्ण केली आहे ना महिना. हां हां तिनं पूर्ण करा इच्छा होती. नाही नाही, पूर्ण होणारच आहे आता. आता कसं काय राहते काय, कारण तुम्ही एवढ्या खडतळ प्रवासातून आला. तुम्ही एक लक्षात घ्या, आपण याच्यातून आलो, सगळ्या याच्यातून आपण त्याच्यातून पार पडलो आपण. नाही 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 ऐका, ओंकारेश्वरून जे निघते, ओंकारेश्वर पासून आपल्याला सुलपानी जंगलापर्यंत चाळणी लागते, चाळणी. आणि खरं त्या चाळणीतून जे जे येईल ते शुलपानी जंगलात घुसू शकतं. हा. असं कुणी घुसणार नाही. खरी चाळणी तिथं आहे. 4 चाळण्या आहेत तिथं. चाळणी 4 आहे. हा, आणि प्रत्येक चाळणीतून आपल्याला निघून पुढे यावं लागतं. आणि पुढं आल्याच्या नंतर आपण शुलपानीत घुसू शकतो. आता आमचं शुलपानीचं असं झालं की आम्ही याला थांबलो बडवानीला, आणि बडवानीला थांबल्याच्या नंतर तिथं 3 रस्ते येतं. एक रोडनी आहे, म्हणजे तिथं डोंगर वगैरे लागत नाही. मधला रस्ता असा आहे की रोड आहे, डोंगर बी आहे. आणि शुलपानीचं असं आहे, शुलपानी ओरिजिनल शुलपानी जंगलामध्ये की तिथं पावली आहे, पावली. आणि टोटल जंगल, त्या जंगलामध्ये आपण चाललोय. आम्ही मधल्या रस्त्याने जाईन असं ठरवून आम्ही बडवानीहून निघलो होतो, पण मैयाला आम्हाला त्या मार्गे जाऊन द्यायचं नव्हतं. आम्ही रस्ता हुकलो आणि डायरेक्ट जंगलामध्ये घुसलो. आणि जंगलामध्ये घुसल्याच्या नंतर आता काय वापस बी जाता येणार आणि काहीच करता येणार. पण आम्ही शुलपानी जंगल पूर्ण पार केलं. त्याच्यामुळं मैयाच्या मनात जे असेल ते होते. आणि प्रत्येक जणांना असं ठरवायला पाहिजे, आपल्या मनाने काहीच करायचं नाही, मैया ठेवील तसं राहायचं. आता एक दिवस माझा अनुभव सांगतो मी तुम्हाला. एवढी गर्दी होती आश्रमामध्ये की झोपायला सुद्धा जागा नव्हती. मग ते आश्रमामधले म्हणले, बाबा तुम्ही आता इथं व्हरांड्यात झोपा. रोड म्हणजे 1 फुटावर रोड, आणि तिथं ओपनमध्ये मला फक्त एक शाल आणि एक लुंगी एवढंच पांघरायला होतं. आता आमच्या संगत्या ह्या ज्या अक्का आहेत ह्या म्हणायच्या, नाही नाही दादा तुम्हाला जागा धरली. मी म्हणलं मी येणारच नाही आतमध्ये. मला मैयाने सांगितलं तुम्ही इथं झोपा, मी इथंच झोपणार आहे आता. अहो अक्षरशः खोटं सांगत नाही मी तुम्हाला, एवढी थंडी होती ना, पण मला थंडी कुठली जाणवली नाही. म्हणजे ही सगळी मैयाची किमया आहे. आणि मला काय म्हणायचं, मग समजा सगळंच आपल्याला भोगायचं आहे, किंवा थंडी नाही वाजायला पाहिजे, गरमी नाही व्हायला पाहिजे, मग आपण घरीच राहिलेलं बरं ना. खरं आहे का खोटं सांगा ना तुम्ही मला. खरंय, हा? खरंय. नाही हे खरं आहे का नाही खोटं आहे?
आणि मग समजा आपल्याला नाही झाली पाहिजे काही. हा आणि आपण म्हणतो नाही नाही मला जागा भेटणार नाही, मला नाही, भेटलीच तसं नाही. नाही जायचं. अहो म्हणूच नका ना तुम्ही. नाही ना तसं जागा भेटली नाही म्हणू नका, मला जेवायला भेटलं नाही म्हणू नका. मैया तुम्हाला उपाशी ठेवत नाही. नाही. मैया एवढी काळजी घेते हा. की तुम्हाला काहीच बोलायची गरज नाही, काहीच करायची गरज नाही. अशी आता आमची परिक्रमा चालू आहे. मला वाटतं आज आमचा 17 आणि 15 म्हणजे 33 दिवस झाले आज आम्हाला. 33व्या दिवशी आम्ही निळकंठे धाम या ठिकाणी आहोत. आणि निळकंठे धामला येण्याचं एक रहस्य आहे. आहे का नाही रहस्य? आम्ही निळकंठे धामला येऊ शकत नव्हतो, कारण मागच्या आश्रमात दुपारी भोजन घेतलं आणि आम्ही सरळ निघलो. सरळ 2 किलोमीटर पुढे गेलो हायवेपासनं. आणि नंतर ध्यानात आलं की आमच्या 2 मैया पुढच्या गावात गेल्यात. आणि मग नंतर पुन्हा मग लक्षात आलं की हे रस्ता चुकला आहे आपला. आणि नाही तो परिक्रमा मार्गच होता, पण त्या परिक्रमा मार्गाऐवजी आम्ही इकडं जे 2 मैया आमच्या आलेल्या होत्या त्यांना घेण्यासाठी आम्ही पुन्हा ते 2 किलोमीटर वापस येऊन पुन्हा आम्ही ह्या निळकंठेश्वर धामाला आलो. आणि खरंच योगायोग हा आमच्या धामात म्हणजे आमच्या परिक्रमामध्ये विषयसुद्धा नव्हता. आणि आम्ही निघलो होतो पुढं, पण हे 2 मैया इकडे गेल्यामुळं आम्ही इकडं आलो. असं निळकंठे धाम आम्हाला घडलंय. ताई तुला काय म्हणायचंय? इकडे बघ ना, हसना दर्शक हसना. असं आता नाही करायचं का? असं नाही. हा काय म्हणायचंय? कस काय मस्त आहे, चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय ना? हा आनंद वाटतोय. हा हा घरी राहिलं ना, मला चांगलं वाटतं. आनंद वाटतोय. हा हा बरं मला काय एक सांगतो, ज्यावेळेस तुला निघायचं होतं तुला चालता येत होतं गो? आणि मग 400-450 किलोमीटर कसं काय आली तू? समजलं नाही कसं काय? हे आहे समजलं नाही कसं काय? अरे मैयाने आणलं म्हण ना. होय समजलं नाही कसं? असं कसं होईल? हा हा दारात गाडी असली तर शेतात जायची नाही तर जात नव्हती. हा हा आज आता इतकं चालली माझी, मला का अचानक 450-500 किलोमीटर झालंय आपलं आज. अचानक हा मग आता समुद्राला फक्त 100 किलोमीटर राहिले आपले. 100 बी नाही, आता कमी राहिले 70-80. आपल्याला नाही जाता येत ना. नाही आपल्याला जाता येत नाही. आपल्याला नर्मदा ओलांडून कसं जाता येईल? नाही तो आम्हाला मला माहिती आहे ना आहे म्हणून, पण जाता येणार नाही ना आपल्याला. आपल्याला पलीकडल्या मार्गे ज्यावेळेस येऊ त्यावेळेस कुबेर धाम होईल आपलं, हे ध्यानात घ्या. आज आपल्याला जाता येत नाही. हा चला नर्मदे. आता सगळं सार तुम्हाला सांगितलं आम्ही, सगळं व्यवस्थित झालंय. आता आम्हाला जेवायला जायचंय. चला नर्मदे हर, नर्मदे हर. चला चला चला.